नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्याच्या नैसर्गिक सीमा बघूयात। महाराष्ट्र राज्याच्या नैसर्गिक सीमा पाहण्याआधी आपल्याला दिशा माहीत असणं आवश्यक आहे। आता आपण दिशा बघूयात। हा आहे महाराष्ट्र राज्याचा नकाशा। ही आहे पूर्व दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा व दक्षिण दिशा। पश्चिम व उत्तर दिशेच्या मध्ये वायव्य दिशा आहे। उत्तर व पूर्व दिशेच्या मध्ये ईशान्य दिशा आहे। पूर्व व दक्षिण दिशेच्या मध्ये आग्नेय दिशा आहे। दक्षिण व पश्चिम दिशेच्या मध्ये नैऋत्य दिशा आहे। आता या दिशा जर आपल्याला लक्षात आल्या असतील तर आता आपण नैसर्गिक सीमा बघूयात। महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे। महाराष्ट्र राज्याच्या वायव्य दिशेला दमणगंगा नदी पालघर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते। नर्मदा नदी नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते व तोरणमाळ डोंगररांग ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे। उत्तर दिशेला आहे सातपुडा पर्वतरांग, अमरावतीमधील गाविलगड टेकड्या व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरून तापी नदी वाहते। महाराष्ट्र राज्याच्या ईशान्य दिशेला गोंदिया जिल्ह्यामध्ये दरेकासा टेकड्या आहेत। महाराष्ट्र राज्याच्या पूर्व दिशेला गडचिरोली जिल्ह्यामध्ये चिरोली टेकड्या, सुरजागड व भामरागड या टेकड्या आहेत। महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेने गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून इंद्रायती नदी वाहते। महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरून हिरण्यकेशी नदी वाहते व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चिकोली डोंगर आहेत। महाराष्ट्र राज्याच्या नैऋत्य दिशेने तेरेखोलची नदी वाहते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरून। या महाराष्ट्र राज्याच्या नैसर्गिक सीमा आता आपल्याला लक्षात आल्याच असतील। हे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।